कर्माने मोक्ष का होत नाही. घरी जाऊन वाचत अरे काल इतकं झालं ना, कर्माने काय होत नाही. तर पोरगा कुठं गेला काय ना, आज गया जरा वाटे. परीक्षा त्याला परीक्षा त्याची परीक्षा आहे परीक्षा बरं मला अनुवाद करता आला पाहिजे ना. मग कर्माचे प्रकार, त्याच्यापासून उत्पन्न होणारं पाप आणि पुण्य, त्या पाप पुण्याचा आणि हे होऊन जाणं आहे का नाही. कर्माचे प्रकार आहे विहित आणि निषिद्ध आहे. घरी जाऊन थोडा अभ्यास करत जा की, चिंतन केलं पाहिजे ना. विहित कर्मापासून पुण्य, निषिद्ध कर्मापासून त्या विहित कर्मा याच्यामध्ये कर्मानुष्ठान, नित्य कर्म, काम्य कर्म, निषिद्ध प्रायश्चित्त कर्म. तेव्हा प्रायश्चित्त कर्म का करायचं? संचितामध्ये जे काही पाप आणि पुण्य होतं तरी प्रायश्चित्त कर्माने पापाची निवृत्ती होते. एका पोराने लिहिलं होतं प्रायश्चित्त कर्माने पुण्याची निवृत्ती. उलटा. मग प्रायश्चित्त कर्माने कशाची निवृत्ती होते? नामस्मरण साहेब प्रायश्चित्त कर्म आहे आणि विहित कर्म असल्यामुळे पुण्योत्पत्ती होते. नामस्मरणामध्ये पापाची निवृत्ती आहे आणि पुण्याची काय? पुण्याची गणना हरी उच्चारणी आहे का? मग सगळं पाप निवृत्त झालं पाहिजे ना. त्याच्याकरता साधारण प्रायश्चित्त पुढे असाधारण प्रायश्चित्त. त्याच्या योगाने संचिताची वाट लागली. संचित कोणाला म्हणतात? अनंत जन्माचं, अनेक जन्माचं साधा जो असतं ना, तुला काय म्हणायचं? संचित. एका जन्माचं का अनेक जन्माचं? ते संपवलं पाहिजे ना. त्याच्याकरता हे सांगितलं आहे, प्रायश्चित्त कर्म सांगितलं आहे ना. तुमच्या साधन नामसंकीर्तन साधन जीवात्मा आजार जन्माला आहे का अनंत जन्म झालेले? मग काय झोपाच काढले का त्याने? अरे पापाने खाऊ नाही दे, खातो, पिऊ नाही दे, करू नाही दे. कोणतं कर्म आहे? निषिद्ध कर्मापासून पुण्य होते का? आणि ते पाप आणि पुण्य काय करायचं? प्रायश्चित्त कर्मानं सगळं पुण्य पाप निवृत्त होत आहे. आणि पुण्याची इच्छाच नाही करायची. कशाची? संचित का झाला? संपला. पुढे काम्य आणि निषिद्ध कर्म आहे, करायचंच नाही. नित्यनैमित्तिक कर्म करायचं, पण त्याच्यावर पुण्य होत नाही. काय होत नाही? पाप पुण्य नाहीच होणं म्हणजे कर्माने काय होणे. असा कर्मवादीचा काय आपल्याला सांगायचं, माझं खंडन करायचं. अरे का लक्षामध्ये? तेव्हा नित्यनैमित्तिक कर्म केलं म्हणजे पुण्य होत असे, स्वर्गाधिकाची काय होते? प्राप्ती होत असे. त्याला फल आहे की. काम्य आणि काम्य कर्म केलं तर लोकांतराची काय होते? प्राप्ती होत असे. याला संचित प्रारब्ध मात्र भोगून संभवत आहे ना. मग सांगणं तेव्हा संचितामध्ये अनंत जन्माचं पाप आहे. एका जन्माचा आहे का आनंद आहे? केवळ एका जन्मातल्या प्रायश्चित्ताने संचितातल्या पापाची निवृत्ती होऊ शकत नाही. आणि नुसत्या फलेच्छेच्या अभावामुळे पुण्याची निवृत्ती होत नाही. भोगूनच काय केलं पाहिजे? ते म्हटलं ते काही नाही. आई म्हटलं पुण्याचं फळ भोगत नाही. तुम्ही भोगा अथवा नका भोगू, भोगणं भागच पडतं. का भोगणं भाग पडतं असं?
ईश्वराचा संग्रह आहे का नाही. गुन्हेगाराने किती म्हटलं मी शिक्षा भोगणार नाही, पण शासन आहे ना, काय ते काय नाही. कोणी असू द्या, गुन्हा झाला की तुला शिक्षा काय झाली पाहिजे. त्याप्रमाणे कर्म केल्यानंतर ते कर्म विहित असेल तर पुण्य, निषिद्ध असेल तर पाप. पाप आणि पुण्य भोगावंच लागत. पुनरपि जननम पुनरपि. म्हणून कर्माने मोक्ष होऊ शकत. तो मोक्ष कशाने होतो. तरंग दुसरा काय झाला संपला. इथपर्यंतच होतो ना. पुढे हा मग समजलं नाही काय म्हणजे. थोडं वाचायचं राहिलेले. थोडं राहिलेलं. आता प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो हेही म्हणणे सिद्ध होत नाही. कारण की अनंत कल्पाचे जे अनंत पाप त्याचे एक जन्मात प्रायश्चित्त संभवत नाही. एका जन्मात संभवत नाही. किती जन्म घ्यावे लागतात. पुढे गंगा स्नान, ईश्वर नामोच्चरणादी जे सर्व पापनाशक साधारण प्रायश्चित्त आहे तेही अंतकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचे साधन आहे. ते कशाचं साधन आहे ते. पुढे म्हणून त्यास पापनाशक म्हटले आहे. दुसरे असे म्हटले होते की नित्य नैमित्तिक कर्माच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो. पण हेही म्हणणे बरोबर नाही. कारण संचितातील निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे असून त्याचे अनेक प्रकारचे दुःख हे फल आहे. म्हणून एक प्रकारचं आहे का अनेक प्रकारचं आहे. मग त्याचं पापाचं फल कोणतं आहे. मग संचितामध्ये जे काही कर्म आहेत ते एक प्रकारचं आहे का अनेक प्रकारचं आहे. आणि त्याच्यापासून होणारं काय दुःख आहे. ते एका जन्मातल्या प्रायश्चित्ताने ते संपू शकत नाही. पुढे म्हणून केवळ कर्मानुष्ठानाच्या क्लेश भोगानेच त्याचा फलभोग संपणार नाही. म्हणून कर्माच्या भोगामुळे एका जन्मामध्ये ते पाप संपवू शकत नाही. अनेक जन्म घ्यावे लागते. पुढे वाचा. आणखी असेही म्हटले होते की संपूर्ण काम्यकर्माने एकच शरीर प्राप्त होते, परंतु तेही बरोबर नाही. कारण संचितातील काम्यकर्मही अनंत प्रकारचे आहे. एका प्रकारचं आहे का अनंत प्रकारचं आहे. कोणतं कर्म. काम्यकर्म. ते भोगूनच संपवावं लागतं. संचितामध्ये जे काम्यकर्म आहे ते काही एका जन्मातलं नाही, अनेक जन्मातलं आहे. आणि तो इच्छेच्या अभावाने काम्यकर्माचा नाश होऊन जातो. हे सुद्धा शक्य नाही. तुमची इच्छा असो अथवा भोगूनच काय करावं लागते. पुढे त्याचा एकाच जन्मात भोग घडणे संभवत नाही. शिवाय जन्मामध्ये त्याचा भोग काय होऊ शकत नाही. उडून गेलं तर फलटा त्याकडे झाली. नाही भरपूर असते दोन दिले असते. पण ते आपले ऐपत पाहिजे नाही एवढे. ते तुमचे शिंदे महाराजांनी 5,000 दिले होते काय का पोराला. आजपर्यंत कोण विद्यार्थ्यांनी एवढ्या देणगी काही त्यांना मिळाली नाही. जाऊ दे आपला विषांतर होते. वाचा. शिवाय एका पुरुषाशी एका काली नाना शरीराने जो भोग सांगितला तो सिद्ध योग्या वाचून अन्यास नाही. सिद्ध योग्यास पुष्कळ तऱ्हेचे सामर्थ्य असले तरी त्यासही ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष नाही. आता कोणी सिद्ध किती सामर्थ्य असले रिद्धी सिद्धी अमकं जमकं ज्ञान आहे का. मग म्हटलं मोक्ष होऊ शकत. कारण मोक्ष कशाने होतो. चांगल्या महाराजाजवळ योग सिद्धी काय कमी होती का. तो कशावर बसून येत असे. त्याचा वाघ पाय जमिनीवरून चालत होता का. मग आकाशातून चालत होता वाघ. आणि
वाघाला मारायला साप कुठला आणला होता? घोड्याला मारणार होता. अरे कुठला आणला होता? तो काय इंद्राणीतला सर्प होता. जहाल विसला. मग सगळं वैभव होते. शिष्य किती होते त्याचे? 1400 शिष्य. त्याला काय 14 मी कमी संख्या सांगितली. काय केलं असं ना त्याचं काय. मग असा सगळा योग वैभव असूनही सुद्धा मोक्ष कुठे झाला होता मला. वैभव आहे पण काय नाही. वैभवाने मोक्ष प्राप्त होऊ शकत तर एकमेव साधन कोणतं आहे? म्हणजे ज्ञान ज्याच्या जवळ असेल तोच मुक्त असतो. तो गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, पांगळा असो, ज्ञान आहे ना मग मुक्त होतं. ते गुलाबराव महाराज आंधळे होते, मुक्त होते. काय काय ते काय नाही. तो कुर्मदास नावाचा भक्त होता ना, तो पांगळा होता तरी मुक्त होता. ते तुमचे सुरदास प्रभू आंधळे होते तरी काय होते? कारण मुक्त काय होते? ज्ञान होतं त्यांच्याकडे. काय होतं? आपल्याकडे डोळे असूनही काय नाही. ते डोळ्याचा भलताच उपयोग करत असतो. प्रदक्षिणा करता करता बरं का, पोस्टरकडे जर लक्ष केलं तर तिथंच थांबतो. डोळ्याचा उपयोग चांगला आहे. जाऊ दे, वाचा. हा वेदांत सिद्धांत आहे. अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्यनैमित्तिक कर्म करतो त्यास नित्यनैमित्तिक कर्माचे फल भोगण्याकरिता तसेच संचितातील शुभाशुभ कर्माच्या फलभोगार्थ आनंद शरीरे घ्यावी लागतील. पाप आणि पुण्य शिल्लक राहतात आणि ते भोगण्याकरता आपल्याला त्याचं दुःख सुख भोगण्याकरता शरीराच्या द्वारा सुख आणि दुःख होते ना. म्हणून एक शरीर ते पापाने पुण्य देईल की अनंत शरीर. एका शरीरामध्ये संपत नाही. ते काय होत नाही. मग संपवण्याकरता अनंत शरीर काय करावे लागेल? मोक्ष होईल का? मग मोक्ष ज्ञानानेच होत असतं पण कर्माने मोक्ष होत नाही. मग करा कशा करता? चित्तशुद्धी करता. कशा करता? चित्तश शुद्ध आहे कर्म. चित्तशुद्धी करता कर्म करायचं असते. वाचा. अनंत शरीरे घेऊनही मोक्ष होणार नाही. तो मोक्ष केवळ जीवब्रह्मैक्य ज्ञानानेच होईल. जसे स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात त्यांची जागृती वाचून अन्य उपायाने निवृत्ती होत नाही, तसेच आत्मज्ञानरूप जी निद्रा त्यामुळे जो मिथ्याबंध प्रतीत होतो त्याची आत्मज्ञानरूप जागृती वाचून निवृत्ती होणार नाही. स्वप्नामध्ये जे काही आपण पाहतो ना त्याची निवृत्ती करायची असली मग त्याला आपण स्वप्नामध्ये एखाद्या माणसाला वाघ दिसला तर ओरडतो मोठ्याने, वाघ 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 असं म्हणत. इथं होता या संस्थेमध्ये एक पोरगा झोपला होता आणि झोपेतच तो उठला आणि एकदम मोठमोठ्याने ओरडायला लागला, वाघ वाघ. लोकांना वाटत काय भानगड झाली आहे, वाघ तर नाही ना काय म्हणतो. मग त्याला दिसणारा वाघ कुठला होता? रानामधला होता का स्वप्नातला होता? मग स्वप्नातल्या वाघाने त्याला भीती दाखवली. आमचा आपल्याला खाईल म्हणून त्या सज्जातून उडी टाकत होता. कुठून? सज्जामधून. अरे कशा करता? वाघ लागला आहे माझं, त्याला काठी द्यायची का मारायला? मग त्याला कशाने निवृत्त करायचा? कशाने? जागा करायचा. ज्या अर्थी इथून चालत गेला तो जिथपर्यंत बुडी टाकायला, मग तो काय झोपलेला आहे का? अरे झोपलेला आहे का? झोपेतच आहे तो. कशात आहे? आता झोपेत काय पडलं आहे? स्वप्न पडलेलं आहे त्याला. मग काय करायचं असतं त्याला? हलवून काय करायचं?
स्वप्नातला वाघ मारण्याकरता काठी द्यायची का हलवून जागा करायचा, मग तसंच आहे. मग त्याला जागा करणे, मग ज्ञाने सुद्धा जागा करत असते. आता जागा रे बाई न जागृती देत असते. स्वप्नातून मनुष्य जागा झाला, स्वप्नातली सृष्टी काय झाली, संपली. त्याप्रमाणे अविद्येमधून जागा झाला म्हणजे बंध काय झाला, संपला. अशा रीतीने अधिकारी, विषय आणि प्रयोजन यांची सिद्धी आहे. म्हणून पूर्वतरंगात प्रतिपादन केल्याप्रमाणे प्राप्य प्रापक कर्तृकर्तव्य जन्य जनकादी संबंधाची सिद्धी आपोआपच होते. अधिकाराधिकांची सिद्धी आहे म्हणून ग्रंथारंभ आवश्य असून सफल आहे. आता काय संबंध लावायचा, काय लावायचा, आपण कशाची शुद्धी केली, अधिकारी पुढे एकेकाची शुद्धी केली ना. आपण पहिला अधिकारी, दुसरा विषय, तिसरा प्रयोजन, चौथा म्हणजे त्याच्यामध्ये संबंध जुळतात. मग संबंध असतो का नाही, एखाद्या लग्नपत्रिकेवरती लिहिलं असते ना, वर आणि वधू आहे का नाही. मग आता लग्न होण्याच्या पूर्वी संबंध होता का, आता काय जुळला, संबंध जुळला. असं सांगा. आता तुम्ही या ठिकाणी येता, पूर्वी काही संबंध होता का, मग गुरुबंधाचा काय जुळला, नातं तयार झालं नाही. संबंध जुळत असतात. मग त्याच्यात लावायचा संबंध. तुमचा विचारसागर आहे ना, त्याच्यापासून आपल्याला ज्ञान होते. कोणता संबंध, आणि विचारसागरापासून काय होते, कोणता संबंध. असं जोरात सांगायचं की जाणं पण. पुढे दुसरा संबंध सांगा. त्याचा कसा होते, कर्तव्य संबंध. अधिकारी ना आणखी कोणता कर्तव्य, अधिकाऱ्याने झोप काढायची का, मग काय करायचं, कोणता संबंध. पुढे कशामध्ये होतो, प्राप्यभाव संबंध. प्राप्य कोण, ज्ञान. मिळवणारा कोण, आपल्याला कोणता संबंध बसला, असे संबंध जुळतात. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. तरंग काय झाला, दुसऱ्या तरंगाचे रहस्य. या तरंगात अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यातील विचार करण्यासारख्या मुद्द्यांचा 1-2 गोष्टीचा विचार कर्तव्य आहे. पुढे कोणता विचार कर्तव्य आहे, पुढे सांगतील ते वाचा. परिच्छेद क्रमांक 1, अधिकार विचार. जगात जितके व्यवहार चालू आहेत ते सर्व अधिकारानुरूप चालू असतात. निदान तसे असणे आवश्यक आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे. आपापल्या अधिकारानुरूप व्यवहार काय असतात, सगळेच व्यवहार सगळ्याला करता येत. म्हणजे ज्याचा जसा अधिकार असेल त्यानुरूप त्याला आहे का नाही. एखाद्या लहान वाडीमधला मुलाला टाकायचा असला तिथला शिक्षक त्याचा अधिकार वेगळा, हायस्कूलचा शिक्षक त्याचा अधिकार, आणि कॉलेजचा शिक्षक त्याचा अधिकार प्रत्येक आहे का नाही. हायस्कूलचा असेल तर 50,000, कॉलेजचा असेल तर, आणि MIT कॉलेजचा असेल तर 1.5 लाख रुपये पगार आहे. किती
ते कमी सांगितलं मी त्याला. नाही काय मग त्याच्या अधिकारानुरूप त्याला ते प्राप्ती होत असते. सर्वांचा सर्व बाबतीमध्ये सारखा अधिकार असू शकत. आता इथे परीक्षा देतात बरं का, कोणाला 50पैकी 50 मार्क असते आणि कोणाला 50पैकी 10ही भेटत नाही. जाऊ दे, आपला विचार पुढे वाचा. राज्य शकट चालविण्यास तितक्या योग्यतेचा पुरुष असेल तोच त्या राज्य शकट चालविण्याचा अधिकारी. प्रपंच चालविण्यास व्यवहार चतुर पुरुष अधिकारी. शास्त्रीय शोध लावण्यास त्या जातीची बुद्धी लागते. तशी ज्याची असेल तो त्याचा अधिकारी. हे पहा, जो ज्याचा अधिकारी असेल तर त्याची बुद्धी असावी लागते. सर्वांना सर्व बुद्धी असून काम भागत. त्या बुद्धीमध्ये प्रकार आहे ना, आहे की नाही. जो ज्या व्यवसायातला असेल तो व्यवसाय त्याच्याकडून पार पडत असतो. कोणालाही कोणताही व्यवसाय आहे का नाही. आमच्या इथे होतं कीर्तन होतं एका ठिकाणी, मृदंग वाजवणाराच नव्हता. मृदंग ठेवला पण काही नाही. मग एक बाई उठली, म्हातारी होती बरं का, म्हातारी होती. म्हटलं तिकडे बाबा मी मृदंग वाजवते. बायाच्या भजनामध्ये काय वाजवायची. माझा म्हटलं मग आधी न सांगता नाही सुद्धा ती पकवाजा बंद केली आणि थापा मारायला लागली कशावर ते. म्हटलं आधी थापा मारणं म्हणजे मृदंग वाजवणं नव्हे बरं का. काही बोल बिल येतो का. म्हणजे नाही. म्हटलं जाऊन बसा. थापा तर कुणाला मारतो. त्याला काय थापा मारायला काय लागतं का. इकडून एक मारायची इकडून एक मारायची. मग मृदंग वाजवणं म्हणजे थापा मारणं आहे का बोल काढणं. मग ते पकवाद वाजक लोक सुंदर प्रकारे काय काढतात, बोल काढतात. पुढे वाचा. छापखाने चालविण्यास त्यातील वाघबगार मनुष्य. कपडे शिवण्यास शिंपी. वस्त्रे विणून तयार करण्यास कोष्टी. भांडी तयार करण्यास कासार. रांजण मडकी करण्यास कुंभार अधिकारी. याप्रमाणे प्रत्येक व्यवहारात ते कार्य करण्याचे भिन्न भिन्न अधिकारी आपण पाहतो. ज्याच्या जातीचा जो मनुष्य असेल त्या जातीचे काय करतो तो. कुंभार काय करेल, काय कर. त्याच्यामध्ये सर्व आचारी. अरे आचारी काय करेल. त्याच्यातही प्रकार असते ना. पण आणखी प्रत्येकामध्ये काय काहीची कुशलता असते. तेव्हा जो ज्याचा अधिकारी असेल तेच कार्य तो करू शकतो. अन्य कार्य करू शकत नाही. कोणालाही काही सांगितलं ते काम करा म्हणजे अधिकार पाहून काय सांगावं लागतं. अनधिकारी माणसाने एखादा व्यवहार केल्यास त्या व्यवहाराचे योग्य फल प्राप्त होत नाही असा अनुभव आहे. अनधिकारी माणसाने ज्या बाईला स्वयंपाक करता येत नाही त्या बाईला स्वयंपाक केला तर ते भाताचा भलताच प्रकार करून काय करेल. असं ज्ञान नाही ना तिला. ते का नाही का. खालची जळवाडी असते, मधली मेनवली असते, वरची कोरडवाडी असते. भांडं एक आणि भाताचे प्रकार. ते तांदूळ बिचारे रडतात त्यातले बाय. कोणाला स्वयंपाक करायला सांगितलं तुम्ही. पुढे त्याचप्रमाणे वेदांत शास्त्राचा विचार करण्याचा अधिकारी कोणाचा याविषयी या तरंगात विचार केलेला आहे. प्रारब्ध प्राप्त असलेल्या स्थितीत ब्रह्मज्ञानी पुरुषाशिवाय कोणाचेही समाधान नसते. सर्वांची इच्छा अशी की आपण प्रस्तुत ज्या स्थितीत आहोत त्यापेक्षा दृष्ट किंवा श्रुत अशा उच्च स्थितीत असावे.
कोणाही माणसाला वाटत असते आपली प्रगती झाली पाहिजे, आहे त्या स्थितीत राहिलं पाहिजे का प्रगती झाली पाहिजे, आहे का नाही. आता हे पहिल्या वर्षातले दुसऱ्या वर्षातले तिसऱ्या वर्षातले चौथ्या वर्षातले 5वा वर्ग काढला पाहिजे संस्थेने, म्हणजे बरोबर झाले. आणखी 1 वर्ष म्हणजे पोरं जातात ना, कोणी ऋषिकेश जातात, कोणी कुठे, कोणी कोणाकडे ते अभ्यास करतात. तेव्हा बरं का आहे त्या स्थितीमध्ये कोणालाही आणखी आपण उच्च स्थिती प्राप्त व्हावी याची काय असते, अशी इच्छा मनुष्य मात्राचीच आहे असे नाही. पशु पक्ष्यात सुद्धा तशी स्थिती असल्याचे दिसून येते. आणि मग ज्याने जी स्थिती उच्च ठरविली असेल आणि तिच्या प्राप्तीचा जो उपाय त्यास योग्य वाटेल त्या उपायाचा तो अवलंब करीतो. याप्रमाणे ज्याला जे साध्य होईल त्या साधनामध्ये काय होतं तो, अरे ज्याला साध्य आहे का, सगळ्याला सर्व साध्य होते का. मग एखाद्या पोराला गायन साध्य होतं, तो कशात प्रगती करतो, वादनात, कोणी कशात, नाही का. जे साध्यच होत नसेल तर त्याच्यात कशाला प्रकृती करे, आहे का. एखादा संस्कृत आहे, हिंदी आहे, मराठी आहे, अमका आहे, मग ज्याला आहे का नाही अजून संस्कृतच शिकलेला नाही तर तो कशाला भाष्य वाचेल, नाही का. ज्याला संस्कृत येते तो काय वाचेल, गीता वाचेल. आणि ज्याला संस्कृत येत नाही तो त्याचा काय आहे, अनधिकारी आहे तो. मग त्याच्याकरता शिकावं लागतं, काय करावं लागतं, मग तो त्याचा अधिकारी होत असतं पुढे. याप्रमाणे यावद आयुष्य त्या साधनाच्या परिश्रमात जाते. उच्च शब्द सापेक्ष आहे. सर्वात उच्च स्थिती कोणती हे ठरवणे सुद्धा फार कठीण आहे. हे पहा, उच्च स्थिती कोणती आहे सुद्धा ठरवणं साध्याही गोष्ट आहे का. कोणाला कशामध्ये आनंद वाटतो, कोणाला कशामध्ये आनंद वाटतो. आनंदाचे प्रत्येकाचे प्रकार भिन्न भिन्न असतात. एकच विषय सर्वांना आवडत, मग कोणाला काही कोणाला कोणी पेटी वाजवण्याकरता जातो, कोणी मृदंग वाजवण्याकरता, कोणी तबला वाजवण्याकरता. प्रत्येकाची आवड काय असते आणि त्याच्यात तो प्रगती करत असतो पुढे. महिना 10 रुपये प्राप्तिवान 20 रुपयांच्या प्राप्तीस उच्च स्थिती समजतो. तो 50 रुपयांच्या प्राप्तीस उच्च स्थिती समजतो. अनवाणी चालणारा गाडीत बसलेला मोटारीत बसलेल्यास भाग्यवान समजतो. ज्याला संतान नाही तो ज्यास एखादी मुलगीच असेल त्यास भाग्यवान समजतो. ज्यास सर्व मुलीच आहेत तो पुत्रवानास भाग्यवान समजतो. एखाद्यास पुष्कळ पुत्र प्रवचनासारखं आहे, याच्यावर काही प्रमेय नाही. याच्यावर ना ते प्रवचनच आहे. ज्याला मुलगाच नाही तो काय समजतो, अभागी समजतो. एखाद्याला मुलगीच आहे पण काय नाही तोही आपल्याला भाग्यवान समजतो का अभागी समजतो. आता एक कशा करता भाग्यवान समजते, आपल्याला काय त्याचा काय अनुभव आहे का. ज्याला अनुभव आहे त्याला विचार. ज्याला करता असं नाही. एखाद्याला मुलगा मग कशाची इच्छा केली, मुलगा व्हावा म्हणून, आणि मुलगा होण्याच्या ऐवजी कोण झाला म्हटलं, कोण झाली म्हटली पाहिजे. व्याकरण समजतो. अरे मुलगी झाली म्हणावं लागते का झाला म्हणा. ते स्त्रीलिंग वाचक आहे ना, आहे का नाही. विकारांत शब्द त्रिलिंगी वाचक असतो. आणि मुलगा म्हटल्यानंतर मग तो आकारांत झाला. मग झाली म्हणायचं का झाला म्हणायचं. व्याकरण आहे नाही. शुद्ध कसे लिहावे आणि शुद्ध कसे व्याकरणामध्ये चालतं. पुढे वाचा. एखाद्यास पुष्कळ पुत्र व कन्या असतील पण त्यांचा निर्वाहाची मुळीच सोय नसेल. ते पहा, आता ज्याला मुलगाच नाही त्याचा गोष्ट वेगळी.
आणि ज्याला एकापेक्षा जास्त असेल तर श्रीमंती लागते ना. काय लागते? धनधान्य लागत असते. नाहीतर मग काय सगळं गरिबी असते ना, त्या गरिबीमध्ये मुलाचे लाड पुरवता येत नाही. बाबा मला भातकं पाहिजे. बाबाचा खिशात पैसा कुठं आहे? काय पाहिजे? पैसे पाहिजे काही. मग मला पेटीची काळजी आहे. मला पेटी आणायची कुठून? म्हटलं हातानेच असं सगळं. म्हणून संसार चांगला होण्याकरता काय पाहिजे? पैसा पाहिजे. आपल्या देशामध्ये श्रीमंती आहे का गरिबी आहे? आणि त्यातल्या त्यात कोण गरीब जास्त आहे? शेतकरी. शेतकऱ्याला 12 महिन्यातून एकदा पीक निघते. नोकरी करणार दरमहा मिळतात. 50,000 कधी मिळतात? हा महिना झाला की दुसऱ्या महिना झाला की शेतकऱ्याला काय भेटते? मग शेतकरी वर्ग असा आहे. मग श्रीमंत देश श्रीमंत किंवा वेश असं आहे ना. त्याला पीक काढता आलं पाहिजे. त्याच्याकरता पंप पाहिजे, धरणं पाहिजे, कालवे पाहिजे. त्याची त्रुटी आहे काय? मग शेतकऱ्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पीक काढता येत, पण जमीन जशीच्या तशीच राहते. कोरडवाहू म्हणतात त्याला. ते उत्तर भागाकडे जातो त्याला हरियाणा असं म्हणतात. भरपूर नद्याला काय असते उन्हाळ्यामध्ये, आणि आपल्या नद्याला काय असते अलीकडे आणि पलीकडे जा. तर तो निसंताने पुरुषास भाग्यवान समजतो. अशी शेकडो उदाहरणे सांगता येतील. एक आपल्या दृष्टीने दुसऱ्यास भाग्यवान समजण्याचा संप्रदाय अनादिकालापासून व्यवहारात चालू आहे. कमी जास्त पण हा संसार म्हटल्यानंतर सर्वातच सारखं भाग्य नसते. आहे का नाही? एखाद्याचा पोरगा सज्जन निघत असतो, पैसा कमावतो, बापाला मदत पाठवत असतो. आणि एखादा पोरगा असतो बापाजवळ इतके पैसे द्या, इतके पैसे द्या, इतके पैसे द्या. बाप कंटाळून जातो. काय जातो? मग मुलगा कोणता आवडतो? पैसे मागणारा का? मग कोणाचा आवडतो? आम्हाला माहिती आहे. हा देणारा आवडतो. कोण आवडतो? आहे का नाही? बरोबर धर्मा वडिलाच्या आनंदाकरता पैसा पाठवतो. तो पोरगा बापाला काय होतं? आवडत असतं. हे व्यवहारामध्ये असे आपल्याला प्रकार पाहायला काय होतात? पुढे. परंतु व्यवहारात अमुक स्थितीत असलेला मनुष्य भाग्यवान आहे हे ठरविण्यास अगोदर भाग्य म्हणजे काय याचाच निर्णय झालेला नसतो. भागी नाभागी 2 शब्द आहे. अभागी कोणाला म्हणावं, भाग्य कोणाला म्हणावं आहेत आपल्या. नाही तर भाग्यवान एखाद्या मुलीचं लग्न झालं असतं, जावई बाबा असं. मग एखादा भाग्यवान जावई असो, एक करंटा जावई असो. कोणता मुलीला सारखा काय देतो? तो कोणता जावई? आहे का नाही? व्यवहारामध्ये आपण पाहतो की नाही, एखादा जावई आला, सासूबाई विचारत असते कोणाला आहे? म्हटलं ठकूचा ज्वारी आहे. तिला माहिती आहे करंट आहे म्हणून. काय म्हणून? मग तिला विचारलं, म्हटलं पाहुणचार कोणाचा करायचा? म्हटलं पिठलं करायचं की. भाग्यवान जावई असेल तर श्रीखंड करा की. त्याच्यामध्ये भाग्य आणि काय असते? अभाग्य असते ना. भाग्यवान कोण आणि पुढे वाचा. जगात बऱ्या वाईट स्थितीत अनेक लोक आहेत, पण त्यापैकी एकही मनुष्य त्यास प्राप्त असलेल्या स्थितीत मी कृतार्थ आहे असे म्हणत नाही. हे पहा, कोणी मनुष्य समाधानी आहे का असमाधानी आहे?
समाधानी कोण राहतो? ब्रह्मवेत्तावर. बाकी सगळे कसे बेचैन असतात. वरून थोडं दाखवायचं आपलं, पण आतून सगळे काय असतात? कारण संसार आहे तो. जो संसार माणसाला समाधानामध्ये ठेवू शकत नाही त्याला काय, त्याचं नाव काय आहे? जो समाधानामध्ये ठेवतो माणसाला त्याचं नाव काय आहे? परमार्थ. पारमार्थिक मनुष्य कसा असो? समाधानी. झाले समाधान तुमचे आहे काय? कारण भगवद्गीते प्रिय असो. आणि बाकीचे जे असतात ना ते काय असतात? ते भक्ती म्हणजे काय? त्यांचा त्याच्याशी काही संबंध नसतो. काही खातात, काही पितात, कुठेही वागतात, कसे करतात, काय करतात. कोणताही नियम कधी पाळण्याचा त्यांना संबंध झाला आहे का? कीर्तनात सुद्धा आहेत की सोबत्याच्या बरोबर येऊ नये पण येतात. मग ते कीर्तन आवडत नाही, 2-4 मिनटं बसतात ना, काहीतरी निमित्त काय करून काय करतात? अरे कुठं चालला? नाही म्हटलं थोडं काम आहे. ते काम बिम काही नसतं बघा. ते कीर्तन त्याला काय होत नाही. अरे पण कीर्तन समज नाही म्हटलं, आरतीच्या वेळेला योग्य, आता कुठं जायचं? हे सगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणून संसारामध्ये समाधान फक्त कोणाला असते? जो भगवत भक्त असेल, परमार्थिक असेल, त्याला काय असते? ठेविले अनंत म्हणजे ते सुजावे. कल्पनेपेक्षा एखादे वेळी अधिक लाभ झाला तर तितक्या वेळेपुरता आपण कृतकृत्य आहो असे एखादा म्हणतो, पण ती कृतकृत्यता क्षणमात्रच असते. हे पहा, वाटते थोड्या वेळेपर्यंत समाधान वाटते, पण ते काही खरं असते का? ते खरं नसते. एका दिवशी पकवान खायला मिळायला आनंद होत असतो, रोज भेटतं का? मग एका दिवशी मिळालं तेवढ्यावरूनच आपण समाधानी आहोत असं कुठं होत असते का? मग समाधान त्याला म्हणत असतात जे कधी भंगत नाही, त्याला काय म्हणायचं? कोणतीही परिस्थिती आली तरी याच्या समाधानामध्ये वियोग निर्माण होत. हे बघा, साधू संतावरती संकट आहे का नाही? तुकोबराच्या वयात सुद्धा काय केल्या होत्या? मग सामान्य संकट होतं का? जन्मभरपर्यंत परमार्थ करून गाथा निर्माण केला, पोथी निर्माण केली. आणि दुसऱ्याला न पटल्यामुळे सांगितलं की ते अभंग काय करा. बरं झालं जाळायला नाही सांगितले, आणि बुडवायला तरी सांगितले. म्हणजे कोणी बुडवले? अरे कोणी बुडवले? तुकोबरायने का? ज्यांनी बुडवायला लावले त्यांनी बुडवले. कोणी बुडवले? काय करे? जाऊ दे, आपलं जास्त वर्णन नको करायला. कोणी बुडवायला लावले होते? बरं, आता आरती कोणाची आहे? काय करे? म्हणून रामेश्वरी. मग तुकोबाराय कळाले, तोपर्यंत कुठं काय कळालं त्यांना? जाऊ द्या, आपल्यावरच संकट आहे का? त्यापेक्षा अधिक संकट संतावरती आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज सगळ्या संकटाची तोंड देऊन त्यांनी परमार्थ केला. तात्पर्य कशाकरता सांगितलं हे सगळं? फक्त समाधान कोणाला असते? पारमार्थिक माणसाला, ब्रह्मवेत्या माणसाला. सर्वसामान्य माणसाची तळमळ असते. अप्राप्त वस्तूची प्राप्ती क्षणभर कौतुक दाखविते, हे खरे, पण तसल्या क्षणमात्र कौतुकापासून वाटणारी कृतार्थताही क्षणमात्रच असणार. हे पहा, थोडा आनंद होतो माणसाला, काही लाभ प्राप्त झाला म्हणजे थोड्या वेळापुरता राहतो तो, कायमसाठी करत असतो का तो? जो आज तुमची स्तुती करत असतो तो उद्या त्याच्या मनासारखं नाही झालं तर काय म्हणतो तो? लगेच निंदा. मनासारखं झालं असतो ती, मनासारखं नाही झाली तर निंदा. कोण मनुष्य कोणत्या वेळेला मान करील हे सांगता येत नाही, कोणत्या वेळेला अपमान करील हे सुद्धा काय होत नाही, सांगता येत नाही. आज मित्र असतो, उद्या तोच आपल्याला शत्रू होत असतो. जो शत्रू असतो हे सर्व
संसारातले प्रकार इच्छा नसली तरी बहुत राहत असतात. त्याचं नावच आहे बरं. सगळे सज्जन असतात का संसारामध्ये? रानामध्ये गेल्यानंतर सगळी चंदनाची झाडं आहे का? मग कशाची झाडं आहे? कशाची नाही, सगळ्या प्रकारचे असते. त्याला पाणी घालायला लागते का? घरच्या झाडाला, घरच्या कोणत्या झाडाला पाणी करावं लागते? लिंबाच्या का आंब्याच्या? कोणत्या झाडाला? तुळशीला घालावं. रोज रोज पाणी कोणाला घालावं लागते? इतर झाडाला पाणी लागून कुठं पुण्य होत असते का? तुळशीला घातलं म्हणजे काय होतं? पुण्य होत असतं आहे का नाही? इतर झाडाला पाणी घालावं लागत असते, वाद नाही त्याच्यामध्ये. पण फळ यावं लागतं. काय यावं लागतं? तुळशीला फळ जरी नाही आलं नाही, फुलं जरी आले नाही, तरी सगळ्या झाडाचा राजा कोण आहे? म्हणून माणसं कोणालाही अंगावर वागवत असतात का? तुळशीला वागवतात. कोणाला वागवत असते काय? येड्या बाबरीची कुठं माळ असते का? लिंबाची माळ असते आहे का नाही? चंदन जरी झाला कोणतं झाड तरी माळ चंदनाची नसते. कोणाची असते? तुळशीची. इतकं महत्त्व कोणाला आहे काय? जाऊया पुढे. ज्या कृतार्थतेनंतर कर्तव्य राहत नाही आणि जिच्या प्राप्तीनंतर प्राप्तव्य राहत नाही, तीच खरी कृतार्थता आणि तीच खरी प्राप्ती असे म्हटले पाहिजे. बोलले पाहिजे. समाधान त्यालाच म्हणत असतात. जे कायमचं टिकते त्याला काय म्हणायचं? ते वेदांतशास्त्र आहे बघा. तर वेदांतशास्त्रामध्ये समाधान तेव्हा प्राप्त. समनाम ब्रह्म आधान मानव व्यक्ती. ज्या माणसाला ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे त्याला समाधान प्राप्त होतं. आणि ज्या माणसाला ब्रह्म साक्षात आहे का, तळ आणि मळ, तळामध्ये जोपर्यंत पाप वासना आहे तोपर्यंत समाधान शक्य नाही. तळामध्ये मळ आहे ना, खाली डबकं झालं त्याच्यात पाय पडलं तर काय होत? वर काय ते सगळं काय करा चिकट येतो का नाही सगळ्या अंगावर. त्याप्रमाणे वाईट वासना सगळ्या आहे ना. समज वाईट वासना म्हणजे पाप करण्याच्या विषयीच्या ज्या वासना असतात त्याला कोणत्या वासना म्हणायच्या? वाईट वासना. सुखाला कारणीभूत आहे का बंधाला कारणीभूत आहे? आणि बरं का मुक्तीला कोणत्या वासना कारणीभूत आहे? कायमी उद्धार. बरं आहे, तुम्ही एक साधक वर्ग आहे म्हणून बरं आहे. इथं चांगल्या वासना घेऊन आलेले आहे तुम्ही. शिवाकुर म्हणतात त्याला. आणि सद्वासना असतात सत्संगतीमध्ये, सत्शास्त्र श्रवणामुळे, दुसऱ्यांच्या सहवासामुळे वाढत असतात. कोणत्या वासना? शुभ वासना. आणि दुष्ट वासना काय होते? मग चांगल्याची संगती घडली तर दुष्ट वासना काय होतात सगळ्या. पण संगती असावी लागत असे चांगल्याची आहे काय. चंदनाच्या संगतीबरोबर बोरीची सुद्धा लाकडं सुगंधाला काय होतात? कोणाच्या संगतीमुळे? आणि लिंबाच्या संगतीत तो वेल सुद्धा कसा होतो? कडू होतो. एक म्हण आहे बा, कारलीचा वेर लिंबावर गेला आणि कडी थोडी झाला संगतीमुळे. कारली कडी नव्हती वर, कोणा वेल कोणावर गेला आणि त्याच्यामुळे तिला फळं कोणती आली? कडू. मग चांगल्याची संगती असावी लागते. बरं आहे, आपल्या आळंदी विळंदी आहे म्हणून चांगल्याची संगती आहे. बाहेर पडल्यानंतर कुठली काय आहे संगती? तात्पर्य आहे ना. मग समाधान म्हणजे शुभवासना असणं, याला समाधान म्हणतात. पुढे. पण दृष्ट व्यवहारात सर्व स्थितीतील मनुष्यांचा किंवा अदृष्ट स्वर्गादी लोकातील उत्तमोत्तम भोगांचा किंवा त्या भोग भोगणाऱ्या देवादिकांच्या स्थितीचा विचार केला तर सर्व ठिकाणी रच्या पुढे डचाच अनुभव येतो.
प्रत्येक माणसाकडे पाहिल्यानंतर समाधानी माणूस मिळणं फार, प्रत्येक माणूस वरून समाधानी दाखवतो पण आतून सगळा ज्वाळ असतो बरं का. दिसायला पुष्कळ आपल्यापेक्षा आपल्याला वाटतं खूप श्रीमंत मनुष्य आहे, पण त्या श्रीमंत माणसाला किती यात नाही जावे त्याच्या वंश आहे तेव्हा कळे काय काय चोर येईल का, कोणी डाकू येईल का, पोरगा हे करेल का, कोणी नेईल का. मग श्रीमंती जरी आणखी माणसाला वाटते आनंद आहे, पण तो आनंद कायमचा नसून काय त्याच्या पाठीमागे विघ्न आहे काय सगळे असं आहे ना. नाना प्रकारच्या यातना असतात. कशा करता हे सर्व चाललं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. एक प्रवचनच आहे, याच्यात तात्पर्य फारचं थोडं आहे. तेव्हा समाधान नावाची वस्तू सर्वांनाच प्राप्त होईल असे सांगता येत पुढे. ह्या एकंदर स्थितीवरून असे निश्चित करता येईल की ज्यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे दृष्ट किंवा श्रुत सुख नाही असे सुख आपणास असावे आणि कोणत्याही प्रकारचे यत किंचितही दुःख असू नये असा स्थितीस उच्चतम स्थिती असे म्हणता येईल. कोणाही माणसाला वाटत असो, गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, पांगळा असो, कोणत्या जातीतला असो, अशिक्षित असो, सुशिक्षित, प्रत्येक माणसाला असं वाटतं ते सुख असावं आणि दुःख हे अजून असा माणूस जन्माला यायचा आहे की आपल्याला दुःख पाहिजे आणि सुख नको. शक्य आहे का? कोणी असो, मुंगीपासून तो जात एखादी मुंगी लहानसा प्राणी असो, तेव्हा साखरेचा दाणा असला तर बरोबर देतात. आता साखरेकडे का ओढवायचो, मुंगी जाते सुख होते, काय होते आहे का नाही. आणि त्याला तुम्ही जात असताना असं करा ते परत ते पाहते तुमच्या याच्यामुळे तिला काय होते आहे काय. दिसायला प्राणी केवढा आहे, हत्ती एवढा आहे का मुंगी, मग केवढी असते मुंगी. सगळ्यात प्राणी लहान कोण आणि मोठा असं का, हत्ती मोठा असतो. प्रत्येक सिंहाचं सुद्धा बघा ना, आपल्या हत्तीचा सुद्धा पाहा तुम्ही तसं त्या समजदार प्राणी येतो. तुमच्या हत्तीला काहीतरी पैसे तर बरोबर असा सोंडाची करतो, काय करतो, आणि त्या सोंडीवर आपण पैसे दिले बरोबर उचलतो तो. कोणालाही देतो का? मग कोणाला देतो? मालक इकडे असला तर. एका माणसाने विचार केला, म्हणला हत्ती पैसे देतो आपल्याला, पण इकडे असला म्हणजे देतो, पण इकडे पाठीमागे असल्यामुळे म्हणून कुठे जवळून उभं राहिला पाठीमागे. मग त्या हत्तीला एका माणसाने त्याच्या सोंडीवर पैसे ठेवले, मग त्याने इकडे दिले का? मालक इकडे होता तिकडे दिले. यावरून बुद्धिमान प्राणी आहे. तेव्हा सगळ्यात मोठा प्राणी कोणता? लहान प्राणी. मग मोठ्याला सुख आवडतं, लहानाला आवडत नाही असं आहे का? मग दुःख हे कोणाला आवडत नाही. जे आवडत नाही त्याला दुःख म्हणायचं, जे आवडते त्याला. कारण ह्याच स्थितीत जीवमात्रांच्या सर्व इच्छांचा अंतर्भाव होतो. ही एका जीवाला आवडते का सगळ्या ब्रह्मांडाला जीवाला? कोणताही प्राणी, कुण्या वैकुंठातला असो का स्वर्गातला असो का हिंदुस्थानातला असो, कोणत्याही देशातला असो, मोठ्या याच्याच आपल्याला सांगता येते. प्रत्येक माणसाला सुख आवडते, दुःख आवडत. हा आजचा सिद्धांत आहे का अनेक दिवसाचा सिद्धांत आहे? नाही म्हणला पूर्वीच्या लोकांना सुख आवडत होतं, नातवाच्या लोकांना आवडत नाही असं आहे का? पुढेही सुद्धा प्राणी होतील, त्यांचा एकच धर्म आहे, सुख. आवडीचा विषय म्हणजे सुख आणि आवडीचा विषय म्हणजे ही उच्चतम स्थिती आपण अनुमानाने निश्चित केली खरी, परंतु अशा प्रकारची स्थिती आहे किंवा नाही, अथवा असणे संभवनीय आहे किंवा नाही, असल्यास त्या स्थितीच्या प्राप्तीची साधने काय याचे ज्ञान मनुष्य बुद्धीत स्वभावतः असलेले दिसत नाही व असणे शक्यही नाही. जे मनुष्याच्या बुद्धीस अज्ञान असते त्याचे त्यास ज्ञान करून देणे हेच शास्त्राचे शास्त्रत्व. शास्त्र काय करतं?
जे आपल्याला कळत नाही ते कोण करून देत असते. असं ना, आपल्याला जे माहीत नसते तेच मनुष्य विचारतो का नाही आपण. आणि जे आपल्याला माहिती असते, जी बाबी पाठ नाही आपल्याला, पण आता परीक्षेमध्ये आलेली आहे, मग काही कॉपी करण्याकरता कोणी विचारतो तो पाठ येते ती का कोणती, जी पाठ होई नाही ते विचारतो. विचारण्याची पद्धत सुंदर असते बा, असे कानात जाऊन विचारत नाही. आताचे विद्यार्थी मला काही माहिती नाही परीक्षा देताना, पण ते बरोबर त्यांचे गेले वाटलं. मग आपला मित्र असला म्हणजे बरोबर कागदावरती 2-4 ओव्या लिहायच्या, दुसरीकडे बसला जोराचं बरोबर फेकायचं. परीक्षकाच्या समोर का, मग परीक्षक तिकडे गेला म्हणजे असं फेकायचं. जाऊ द्या, कानात जाऊन विचारणं वेगळं बरं का, आणि दुरूनसुद्धा त्याला सहाय्य करणं हे सुद्धा काय वेगळं. चालाचा आनंद असतो, मौज असते. परीक्षा म्हणजे दुःखाचा पदार्थ आहे, कशाचा पदार्थ असतो आहे का नाही. जाऊ द्या, दृष्टांत संपला. तेव्हा सुखाची इच्छू सर्वत्र आहे, दुःखाचा इच्छू कोणी नाही. तो ब्रह्मांड असो का मुंगीपासून तो तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना काय आवडते, काय आवडत नाही. आल्याशिवाय काय, आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यात प्रकार आहे, शारीरिक दुःख, मानसिक दुःख, वाचिक दुःख. एखाद्या वेळेला आयुष्य आला म्हणजे सांगू, सध्या आपले विचार सागर पुढे. वेदांत शास्त्र अशा प्रकारची उच्च स्थिती असल्याचे सांगून त्या स्थितीसच मोक्ष असे म्हणते. सगळ्यामध्ये उच्च स्थिती म्हणजे कोणती, मोक्ष. ते भगवद्गीता शिकताना ते दुसऱ्या अध्यायामध्ये बा नाही का, अशा स्थितीला पोहोचलेला जो मनुष्य त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणत असतं. लगेच अर्जुन विचारतो, स्थितप्रज्ञ का, तो कसा बोलतो, कसा वागतो, कसा राहतो. मग उच्च स्थिती सर्वामध्ये आहे. जवळजवळ मग 10-15 श्लोक त्याच्याकरता एषा ब्राह्मी स्थिती. पुढे दुःख संबंध रहित परमानंद रूप एक वस्तू आहे, तिलाच शास्त्रात ब्रह्म अशी संज्ञा आहे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे उच्च स्थिती, मोक्ष आणि ब्रह्म हे तिन्ही एकार्थ वाचित शब्द आहेत. अशा रीती म्हणजे काय, त्याला उच्च स्थिती म्हणा का ब्रह्मस्थिती म्हणा का मोक्ष म्हणा का परमोच्च स्थिती म्हणा, सगळ्या हे त्याचे वेगळे वेगळे नाव आहे. काय पण स्थिती कशी आहे, सर्वांमध्ये उच्च स्थिती आहे. त्याला परमोच्च स्थिती म्हणतात, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात, त्यालाच मुक्त स्थिती असं म्हणत असतात. अशी स्थिती शास्त्राने सांगितलेली आहे, पण ती कशानेच प्राप्त होते त्याच्याकरता हिचा विचार आहे पुढे. अशा रीतीने मोक्षाचे स्वरूप शास्त्रप्रमाणाने निश्चित झाल्यानंतर त्या मोक्षप्राप्तीची साधनेही शास्त्राने सांगितली आहेत. हे पहा, एकदाची उच्च स्थिती ठरून गेलेली आपली, माधवी साधना नको का, आहे का नाही. एखादं तुम्हाला ठरवून गेलं की आपल्याला BA व्हायचं आहे, घर बसून BA होत असते, एक साधना करावी लागते. मग साधना कोणची, त्या शिकवणारा असेल त्या शाळेमध्ये असेल, त्या शाळेमध्ये आपल्याला मुलाचं काय करावं लागतं. प्रत्येकाचे विषय भिन्न भिन्न असतात ना. एकदा आणखी 12वी पास झालं म्हणजे कोणता मार्ग असतो, सायन्स घ्यायचा का मेडिकल घ्यायचं का लॉ घ्यायचा, असं ज्याचं त्याने काय करायचं असते नाही का, त्याची साधनं असतात. मग ते जी स्थिती आपल्याला प्राप्त करू, काय पोरं असतात ना ते, मग त्याचं साधने तो कशाकरता आला असतो, पक्वास शिकवण्याकरता. संस्थेमध्ये काय टाकतो, नाव टाकतो. मग दुसऱ्या वर्गात आला साध्य कोणचं आहे, पक्वास. आणि संस्थेमध्ये विचारसागर शिकल्याशिवाय तर पुढे जाता येत. साध्य कोणतं आहे, मग विचारसागरात बसतो पण मांड्यावर ते पकवत बसतो कारण त्याला साध्य कोणतं आहे.
पण पुढे त्याला गोडी लागते, पण काही कालांतराने लागते. काय लागते तो शिकतो. प्रत्येकाचं साध्य एक असते का भिन्न भिन्न असते. मग ती साधना करावी लागतात पुढे. असे आढळून येईल. अर्थात त्या मोक्षाची ज्यास इच्छा असेल त्याने त्याच्या प्राप्तीकरिता साधन सामुग्रीचा संग्रह करणे आवश्यक आहे. हे ज्याला शिकायचं असेल त्याप्रमाणे पकवान शिकायचं असलं तर पेटी आणावं लागते का? पेटी शिकायची असेल तर पकवान. मग जे शिकायचं असेल ते साधन आपल्याला काय करावं लागते. नाहीतर आपला शिकायचा आहे विचारचा करून पंचदशी घेऊन आला. जे जो विषय ज्याचा असेल त्या विषयाचीच पुस्तके काय करावं लागते. साधन सामुग्री म्हणजे ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी विहित धर्मानुष्ठानाने अंतकरण शुद्धी व उपासनेने अंतकरणाची स्थिरता संपादन केली आहे आणि आत्मज्ञानाची इच्छा असून विवेक, वैराग्य, समाधिषटक आणि मोक्षत्व ज्यास प्राप्त आहे तोच या वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी आहे. कोण अधिकारी आहे? काय दिलाय नाही ते आपल्याला कोणाला. संपत आलं ना? संपलं का? 2 ओळी बरं वाचा. असे अधिकाऱ्याचे लक्षण सांगितले आहे. अशी साधन संपत्ती ज्याच्या जवळ नसेल तो या वेदांत शास्त्राचा अधिकारीच नाही. तो या वेदांत शास्त्राचा काय नाही अधिकारी. साधन सामग्री असावी लागत असते. साधनाचा विचार करावा लागत असतो ना. साधन आहे का नाही. जो पदार्थ आपल्याला जो करायचा असेल तर आचार्य वादाची साधनं सांगत असतात. नाही का? एखादा श्रीखंड करायचं असेल तर काय पाहिजे तर चक्का लागत असतो. पुन्हा आणखी काय लागते? साखर लागत. आणखी तेवढ्यावर का मग खावा लागतो श्रीमंत असेल. आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकावं लागतं. मग साधनं तशीच लागते. बदाम काय तुमचा काजू पिस्ता आहे ते जसा जो पदार्थ तयार करायचा असेल त्याची त्याची साधनं असावी. मग तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल तर समाधी षटक शम दम उपराम तितिक्षा तो आणखी अधिकारी असतो. अन्य माणूस त्याचा अधिकारी संभवू शकत. आता इथून थोडा एक दुसरा विषय लागणार आहे त्याचा विचार कधी